अनेकदा निर्णय घेताना आपण गोंधळून जातो नाही का? चला, यावर एक सोपा उपाय पाहूया. खूप विचार करतो, सगळं तपासतो आणि ऐनवेळी आपलं मन एकदम थांबून जातं. दिवस जात राहतात, पण तो निर्णय काही पुढे सरकत नाही. तसाच अडकून राहतो. आठवडेही निघून जातात आणि असं वाटतं की आयुष्यच एका निर्णयासाठी थांबलंय. आणि आपलं मन काय म्हणतं? थांब, जरा अजून विचार करू दे, जणू काही अचूक उत्तर सापडेल. ही समस्या काही आजची नाही. महाभारतातल्या अर्जुनाची गोष्ट आठवते? तोही असाच अडकला होता. त्याच्याकडे बुद्धी होती, कारणं होती, पण तो फक्त भारावून गेला होता, त्यामुळे कृतीच करू शकला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला ढकललं नाही तर स्पष्टता दिली. कारण स्पष्टता आली की कृती आपोआप होते. तर मग अडचण कुठे होते? एकतर खूप पर्याय असतात आणि दुसरं म्हणजे काहीतरी गमावण्याची भीती वाटते. ज्योतिषशास्त्र याला ग्रहांशी जोडतं. बुध म्हणजे अतिविचार, शुक्र म्हणजे आरामाची ओढ आणि राहू म्हणजे चुकीचा निर्णय घेण्याची भीती. खरं तर प्रॉब्लेम हा आहे की आपलं मन अनिश्चित जगात प्रत्येक गोष्टीची गॅरंटी शोधत असतं. पण गंमत अशी आहे की दिशा कृतीनंतर मिळते, आधी नाही. चला, तर मग कृतीसाठी काही सोपे उपाय पाहूया. सुरुवात करूया रेकी हिलिंगच्या एका साध्या संकल्पाने. हा मनातला गोंधळ कमी करायला मदत करतो. हा संकल्प आपल्या आतल्या आवाजाला बळ देतो आणि पुढे जाण्यासाठी हिंमत देतो. यासाठी डोक्यापासून पोटापर्यंत एक सोनेरी निळा प्रकाश वाहतोय अशी कल्पना करा. खूप शांत वाटेल. आता एक साधा मंत्र, जो आपल्याला अडकलेल्या स्थितीतून बाहेर पडायला मदत करेल. हा मंत्र काय करतो? गोंधळ दूर करतो, चांगल्या सुरुवातीला मदत करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. हे रोज करून बघा. फक्त 5 मिनिटं. शांत बसा, 11 वेळा मंत्र म्हणा आणि एक छोटासा निर्णय घ्या. बस. गीतेतही सांगितलंय, भीतीने नुसतं बसून राहण्यापेक्षा विचारपूर्वक उचललेलं एक पाऊलसुद्धा खूप महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा, स्पष्टता कृतीच्या आधी नाही तर कृती केल्यावर येते. त्यामुळे पहिलं पाऊल उचला.